नांदेड जिल्ह्यात भाजपा 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान गाव चलो अभियान साकारणार आहे। लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी करणार गावागावात मुक्काम। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती। भारतीय जनता पार्टी 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानात देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत। हे अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी नेमून दिलेल्या गावात मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली। भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान याचं नियोजन 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत करण्याच्या सूचना प्रदेशाकडून आलेल्या आहेत। त्याच धर्तीवर नांदेडमध्ये तिन्ही जिल्हाध्यक्षांनी यांचं नियोजन केलेलं आहे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रमुख पदाधिकारी कुठं जाणार आहेत याची माहिती थोडक्यात मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या अभियानाच्या अंतर्गत प्रदेशाने 18 मुद्दे ठरवून दिले। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गावामध्ये असलेला सैनिक, पोलीस दल किंवा इतर दलामध्ये असलेलं त्यांचं कुटुंब, क्रीडा क्षेत्रात किंवा पुरस्कार मिळालेले शेतकरी, युवक, महिला, बचत गट अशा सगळ्या लोकांचं भेटीगाठी घ्यायच्या आहे। या अभियानामध्ये 6 तास झोप आणि 18 तास काम आणि 18 मुद्द्यावर 18 तासात चर्चा अशा पद्धतीचं नियोजन प्रदेशाकडून केलेलं आहे आणि हे नियोजन नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवलं जाईल। आज जिल्ह्याच्या वतीनं ही पत्रकार परिषद झाली, पण तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत त्या ठिकाणी आमचे आमदार, ज्या ठिकाणी आमचे आमदार नाहीत त्या ठिकाणी विधानसभेचे प्रमुख त्या तालुक्याचा कार्यक्रम ठरवून प्रत्येक बूथपर्यंत हे अभियान राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाणार। नायगाव याच्यासाठी निवडलं, लोकसभेच्या निवडणुकीत मला मताधिक्य आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जो काही झपाटून मार खाला तर तिथल्या लोकांच्या काही समस्या आहेत का त्या समजून घेतल्या पाहिजे, म्हणून मी आणि तिथं थोडंसं कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून मी नायगाव निवडलं। बाकी पदाधिकाऱ्यांनी देखील अशाच पद्धतीचा विचार करून ती गावं निवडली।